नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा शिरसाट. आज आपण इतिहास या विषयाला सुरुवात करतो. इयत्ता 10वीचा चॅप्टर नंबर 1 इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा हा आपण बघूया. त्या अगोदर इतिहासासंदर्भात एक संभ्रम असतो की इतिहासमध्ये काही करिअर वगैरे होऊ शकत नाही. भरपूर विद्यार्थी, पालकवर्ग सर्वांचा कल हा सायन्सकडे असतो. इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे तीनच काय ते विषय आहे, इतिहास, भूगोल वगैरे यांच्यात काही करिअर नाही असा एक गैरसमज आहे. म्हणून त्यानुसार अगोदर सांगू इच्छितो की यातसुद्धा तुमचे आवडीचा विषय असेल, तुम्ही यातसुद्धा करिअर करू शकतात. एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की तुम्ही याच्यामध्ये इतिहासकार बनू शकतात, इतिहासाचे एक चांगले शिक्षक बनू शकतात. जसे तुमचे सिव्हिल सर्व्हिसेसचे स्वप्न असतात UPSCचे वगैरे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट मेन्स घ्यावा लागतो. तर आजपर्यंतचा इतिहास हा मेन्स घेऊन सर्वाधिक अधिकारी बनलेलाच असा एक रेकॉर्ड आहे. बघू शकता तुम्ही, सर्वात जास्त अधिकारी इतिहास हा विषय त्यांनी निवडलेला होता. म्हणून इतिहास हा चांगला विषय तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसला तुमच्या निवडू शकतात. त्यानंतर आर्कायविंग म्हणजे पुरातन लिपीशास्त्र, हे ज्ञान तुम्ही अवगत करू शकता. तुम्ही पुरातन लिपी ज्ञान अवगत केलं तर ते तुम्हाला एक करिअरची चांगली संधी आहे. मुद्रा विशेषज्ञ तुम्ही होऊ शकता. पुरातन मुद्रा विशेषज्ञ, जे जुने नाणे वगैरे, होन वगैरे जे होते त्याचे तुम्ही विशेषज्ञ, त्यातही तुम्ही करिअर करू शकता. त्याबरोबर म्युझिओलॉजी म्हणून तुम्ही, म्हणजे संग्रहालय जे असतं आपलं, त्यातही तुम्ही तुमचं करिअर करू शकतात. अनेक आपल्याकडे संग्रहालय आहेत. त्यानंतर फिल्म्स आणि सिरियल्स, बघा इतिहासावरती सध्याच्या घडीला खूप साऱ्या फिल्म्स बनत आहेत, खूप चांगल्या सिरियल्स आहेत. त्यात तुम्ही तुमचं योगदान देऊ शकतात. त्याच्यात कॉस्ट्यूम डिझाईन, सेट डिझायनरसाठी इतिहासाचे तज्ज्ञ लोक, ज्ञान असलेले लोक असतात, त्यांना गरजेचं असतात. त्यातही तुम्ही तुमचं करिअर करू शकतात. त्याबरोबर गाईड्स, मार्गदर्शक जे असतात, आपण जे पर्यटन क्षेत्र आहे त्या ठिकाणी, तेही तुमचं एक चांगली करिअरची संधी होऊ शकते. म्हणजे इतिहास हा सुद्धा करिअरसाठी चांगलाच विषय आहे. त्याचबरोबर हा स्कोरिंग सब्जेक्टसुद्धा आहे. असो, आता आपण बघणार आहोत इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा, इयत्ता 10वीचा पहिला चॅप्टर. आतापर्यंत आपण इतिहास शिकलो 1857 पासून भारताच्या पारतंत्र्यापासून ते 1857पर्यंत, 1857 तर 19 भारतीय स्वातंत्र्यापर्यंत. मागच्या वर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडात इतिहास शिकलो. भारतासमोरच्या संघर्ष, आव्हाने आपण शिकलो. यावर्षी आपल्याला इतिहास लेखन कसं करायचं, इतिहास लेखन म्हणजे काय ते समजून घ्यायचं. म्हणून चॅप्टर नंबर 1 इतिहास लेखन आणि पाश्चात्य परंपरा. पाश्चात्य म्हणजे पूर्वीकडील देश, मुख्यतः युरोप खंडाच्या पूर्वेकडील देशांना पाश्चात्य देश असं म्हटलं जातं. या पाठामध्ये आपल्याला पॉईंट नंबर 1.1 मध्ये इतिहास लेखनाची परंपरा, नंबर 2 आधुनिक इतिहास लेखन, त्यानंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा काय आहे, त्यानंतर परंपरे काय होती सुरुवातीची, त्यानंतर इतिहास लेखनामध्ये आधुनिक इतिहास लेखन कसं झालं, याच्यात काय काय बदल घडून आलेत, त्याचबरोबर की युरोपमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास कसा झाला, तो कसा रुजवला गेला आणि त्यानुसार इतिहास लेखन कसं केलं गेलं, त्याचबरोबर महत्त्वाचे विचारवंत आपल्याला अभ्यासायचे आहे या चॅप्टरमध्ये. तर राजांनो, गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. बघा, गतकाळात म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची, इतिहास म्हणजेच काय तर भूतकाळात घडलेल्या घटना, म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या घटनांची आपल्याला काय करायची आहे, क्रमानुसार त्याची संगती लावून कशासाठी करायचं आहे, तर त्याचे आकलन करणे म्हणजे समजून घेणे, ज्ञान करून घेणे, त्याचे आकलन करून घेणे या उद्दिष्टानं आपण काय करतो, इतिहासाचं संशोधन करत असतो, इतिहासाचं लेखन करत असतो आणि त्याचा अभ्यास केला जातो. आणि ही कशी आहे, ही अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. ही ब्रेक होती का, ही कुठेही ब्रेक होत नाही. ही अखंडितपणे निरंतर अशी चालणारी ही एक प्रक्रिया आहे. इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना, आणि भूतकाळात चालूच आहे ना, त्यामुळं आपल्याला याच्यावरती ही अखंडितपणे चालणारी ही प्रक्रिया आहे. वैज्ञानिक ज्ञानशाखेमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब केला जातो. बघा, विज्ञान, सायन्स जे आहे आपलं, त्याच्यामध्ये त्याच्या ज्या ब्रँचेस आहेत, त्याच्या ज्ञानशाखा आहेत, त्याच्यामध्ये जे ज्ञान उपलब्ध आहे त्याची सत्यता पडताळून जर आपल्याला बघायची असेल तर आपण प्रायोगिक पद्धती करतो किंवा प्रत्यक्ष निरीक्षण करू शकतो.
हे याच्यामध्ये शक्य आहे, पण इतिहासामध्ये हे पॉसिबल आहे का? नाही, इतिहासामध्ये हे पॉसिबल नाही आहे. याच पद्धतीच्या या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य आहे. बघा, तसंच वैज्ञानिक ज्ञानशाखेमध्ये काय होतं, तर आपण त्या घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणं आपल्याला शक्य आहे. जसे आर्किमिडीजचे लॉ असतील, तुमचे न्यूटन्सचे नियम असतील, वेगवेगळे सिद्धांत असतील, वेगवेगळे नियम असतील, ते आपण पुन्हा पुन्हा मांडू शकतो आणि ते पुन्हा पुन्हा आपण काय करू शकतो, सिद्ध करू शकतो. कालही ते सिद्ध होत होते, आजही आणि उद्याही ते होतील. पण इतिहासामध्ये असं होतं नाही. इतिहास हे तर्कावरती अवलंबलेलं असतं. इतिहासाच्या साधनानुसार आपण त्याचा अभ्यास करून तर्क अनुमानावर त्याचं आपण लेखन करत असतो. बघा, इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती किंवा प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणं शक्य नसते. शक्य होणार की इतिहासामध्ये इतिहास संशोधन करत असताना आपण प्रत्यक्ष निरीक्षण करू शकत नाही, कारण की भूतकाळात घडून गेलेल्या घटनेलाच आपण इतिहास म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी आपण होतो का? नाही. म्हणून प्रत्यक्ष निरीक्षण किंवा प्रायोगिक पद्धती ही शक्य होणार आहे का? हे याच्यामध्ये शक्य नसतं. फॉर एक्झाम्पल, शाहिस्तेखानाचा पुतळा काढला शिवाजीराजांनी, तर तो आता परत परत तसं करणं शक्य आहे का? नाही. आपल्याला हे प्रत्यक्षात आपण करू शकतो, घडून बघू शकतो का? नाही. हे इतिहासामध्ये हे शक्य नसतं. इतिहासातील घटना कारण की काय असतात, घडून गेलेल्या असतात, त्या भूतकाळात होऊन गेलेल्या असतात. विज्ञानमध्ये आपण ते परत परत सिद्ध करू शकतो. म्हणजे NaCl दोन कालही एकत्र केले तरी NaCl पासून मीठच बनत होतं, आजही एकत्र केले तरी मीठच बनेल आणि उद्याही तयार केलं तरी मीठच बनेल. विज्ञानामध्ये हे शक्य होऊ शकतं, पण इतिहासामध्ये हे शक्य होत नाही राजांनो. तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण काय करत असतो, तेथे नसतो. त्या घटनाची पुनरावृत्ती करता येत नाही आणि त्या घटनाची परत परत पुनरावृत्ती करता येते का? परत परत त्या घटनेची पुनरावृत्ती करता येत नाही. हे इतिहासामध्ये हे शक्य नाही. जसे की जे सायन्समध्ये शक्य आहे, ते इतिहासामध्ये ही गोष्ट एवढी अशक्य आहे राजांनो. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे हे सुद्धा शक्य नसते. सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला असेल, त्याचे वाचन करण्यासाठी, त्याचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञाची आवश्यकता असते. बघा, इतिहासातली एखादी गोष्ट, एखादा दाखला, एखादं काहीतरी ऐतिहासिक साधन, इतिहासाची साधने आपण मागच्या वर्षी 8वीमध्ये आणि 9वीमध्ये तुम्ही अभ्यासले इतिहासाची साधने. ठीक आहे, मौखिक, लेखिक एक्सेट्रा कुठलेही असतील ते, तर ते साधने, ते दस्तावेज आपल्याला भेटले. तर ह्या ऐतिहासिक दस्तावेज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि लिपीचा वापर केला गेला असेल, तत्कालीन त्यावेळची जी भाषा किंवा ती लिपी असेल, तिचं वाचन करण्यासाठी आपल्याला किंवा ती समजून घेण्यासाठी काय, तर ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या कोणाची आवश्यकता असेल? तज्ज्ञाची आवश्यकता असते. कोणाची आवश्यकता असते राजांनो? तज्ज्ञाची आवश्यकता असते, की ज्यांना ती भाषा अवगत आहे, ज्यांना ती भाषा कळते, समजते. फॉर एक्झाम्पल, हडप्पा संस्कृतीची जी लिपी आहे, त्या लिपीतली आजपर्यंतही ती लिपी कोणाला वाचता येणं शक्य झालेलं नाही आहे. मग असे काही जाणकार की ज्यांना त्या लिपीबद्दल जाण आहे, त्यांची ती भाषेबद्दल जाण आहे, त्यांच्या तशा तज्ज्ञाची आपल्याला काय असते आवश्यकता असते. त्यानंतर अक्षरवटिका. अक्षरवटिका म्हणजेच अक्षराचे वळण. अक्षरवटिका कशी आहे, लेखकाची भाषाशैली कशी आहे, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ, कोणत्या काळखंडात नेमका हा कागद वापरला जात होता, तो काळखंड आणि त्या कागदाचा प्रकार, हा कागद कुठल्या प्रकारचा आहे, अधिकारदर्शक मुद्रा, या मुद्रा कुठल्या आहे, कुठल्या राजाच्या आहे, याच्यावर कुठलं सिम्बॉल आहे, कुठले काय लेख लिहिलेला आहे, यासारख्या विविध गोष्टीचे जाणकार संबंधित दस्तावेज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यासाठी मदत करू शकतात. मग जे दस्तावेज जे आपल्याला लाभलेलं आहे, भेटलेलं आहे, हे अस्सल आहे, खरंच आहे की खोटं नाटं आहे, बनवलेलं आहे, याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय करत असतात, मदत करत असतात. कुठल्या? तर तिची भाषा, लिपी, वापरलेला कागद, कागदाच्या निर्मितीचा काळ, अधिकारदर्शक मुद्रा, याच्यावरून आपण ते खरं आहे की खोटं आहे ठरवू शकत असतो. हे त्याचे करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भाचा तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तावेजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. त्यानंतर इतिहास तज्ज्ञ जे असतात ते काय करतात की संदर्भ
आणि त्या माहितीचं तौलनिक विश्लेषण करतात, तिचा बारकाईने अभ्यास करतात, खरं खोटं हे चेक करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या आधारे ह्या सगळ्या पुराव्याच्या आधारे ह्याची विश्वासार्हता पडताळणी करू शकत असतात. अशा पद्धतीने आपण इतिहासाचं संशोधन करू शकत असतो. इतिहास संशोधन करण्याच्या काही पद्धती आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. बघा, इतिहास संशोधन करण्यासाठी उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. जसं आपण आत्ताच अभ्यासलेलं आहे, जी काही आपल्याला माहिती उपलब्ध झालेली आहे तिचा काय तपासायचा, मुळात संदर्भ तपासायचा. ही माहिती खरी आहे, खोटी आहे, कुठल्या काळखंडातली आहे, एक शिलालेख असेल, अग्रलेख असेल, ताम्रपत्र काही असेल, चित्रलेख असेल, गुहाचित्र असेल, ती कुठल्या काळखंडात होते, कोणत्या काळखंडात याची काय सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, ह्या संदर्भ तपासणे. इतिहासाच्या साधनाचे चिकित्सक संशोधन करणे. जे साधन आपल्याला सापडलेलं आहे त्याच्यावरती काय करतात, चिकित्सक संशोधन करणे. चिकित्सक म्हणजे लक्षपूर्वक, बारकाईने, काळजीपूर्वक योग्य असं त्याचा अभ्यास, त्याचं संशोधन करणे. चिकित्सक हा शब्द विज्ञानामध्ये सुद्धा वापरला जातो. ऑपरेशन थिएटरला चिकित्सालय असं म्हणलं जातं आणि डॉक्टरला चिकित्सक असं सुद्धा म्हणतात. पण या ठिकाणी त्याचा चिकित्सक म्हणजे चांगल्या पद्धतीने संशोधन करणे असा होतो अर्थ. त्याचबरोबर संभाव्य परिकल्पना मांडणे. मग हा जो इतिहासात आपल्याला जो काही संदर्भ किंवा जो सापडलेला आहे, जे साधन आपल्याला लाभलेलं आहे, त्याच्याविषयी आपल्याला संभाव्य परिकल्पना मांडायची असते की हे कोणत्या काळखंडातलं असेल, हे कशासाठी वापरलं गेलेलं असेल, हे तयार केलं असेल तर हे कशाच्या अनुषंगाने तयार केलं असेल, हे कशासाठी तयार केलं असेल, याच्यासाठी आपण काय करायचे, संभाव्य परिकल्पना मांडायची. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नाची मांडणी करणे. मग त्याच्यानुसार योग्य प्रश्न पडायला पाहिजे, ही कशासाठी तयार केला असेल, याचा उपयोग काय असेल, हे बनवलं कशापासून असेल, कशात असेल, याच्यानुसार योग्य त्या प्रश्नाची काय करायची असते, मांडणी करायची असते. विशिष्ट ऐतिहासिक घटकांच्या उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. मग विशिष्ट ऐतिहासिक घटनांचे उपलब्ध माहितीचे स्थलकालात्मक संदर्भ तपासायचे की हे जी घटना घडलेली असेल, ही जी माहिती आहे ही कुठल्या स्थानावरती घडली, कुठल्या कालखंडात घडलेली आहे, याच्या माहितीचा आपल्याला काय संदर्भ तपासायचा. तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. तिच्या विविध अनुषंगाने आपण काय करायचा असतो, अभ्यास करायचा असतो. ही कुठल्या स्थानावर घडलेली असेल, कुठल्या कालखंडात घडलेली असेल, हा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा असतो, हे समजून घ्यायचं असतं. आणि ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्याचे तौलनिक विश्लेषण करणे. मग ऐतिहासिक माहितीचे आपल्याला आतापर्यंत मिळालेल्या ऐतिहासिक माहितीचे संकलन करायचे, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियाचे स्वरूप अधोरेखित करून घ्यायचे. आता त्यात काळात आणि आताच्या काळखंडात झालेल्या बदल काय काय होते ते बदल अधोरेखित करून घ्यायचे असतात. त्याचे तौलनिक विश्लेषण करणे, तेव्हाच्या आणि आताच्या काळखंडात काय बदल झाला याचे आपल्याला काय करायचं आहे, तौलनिक विश्लेषण. अशा इतिहास संशोधन करण्याच्या पद्धती असतात. अशा पद्धतीने इतिहासाचं संशोधन हे केल्या जात असतं. ही एक योग्य पद्धत आहे. बघा, इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. इतिहासात संशोधन करण्यासाठी आपल्याला मदत करणाऱ्या, सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध अशा ज्ञानशाखा किंवा संस्था आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या म्हणजे पुरातत्व. त्यात पुरातत्व विभागाचे ज्याही घटना घडामोडी असतात या जतन संवर्धन करण्याचं काम यात केलं असतं. त्याचबरोबर अभिलेखागार, पुरातन पत्रव्यवहार, सगळ्या ज्या गोष्टी असतात हे कागदपत्रे वगैरे सगळे या आपल्या अभिलेखागारमध्ये जतन संवर्धन करण्याचं काम केलं जात असतं. आशिया खंडातलं सर्वात मोठं अभिलेखागार आपल्या नवी दिल्ली या ठिकाणी आहे. आपल्या भारताचं अभिलेखागार जे आहे ते आशिया खंडातलं सर्वात मोठं अभिलेखागार आहे. अभिलेखागार हे एका आपल्या संपूर्ण भारतासाठी जे अभिलेखागार आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे. तसे प्रत्येक राज्याचे सेपरेट एक अभिलेखागार प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी आहे. हस्तलिखितांचा अभ्यास, जसं आपण मागे बघितलं अक्षरवटिका, त्याचा हस्तलिखितांचा अभ्यास की हे हस्तलिखित कुठल्या काळखंडात, कोणत्या राज्यात, कोणत्या ठिकाणी अशी लिपी वापरली जायची वगैरे. त्यानंतर पुराभिलेख, त्याचबरोबर अक्षरवटिका शास्त्र, भाषा रचना शास्त्र, नाणक शास्त्र आणि वंशावळीचा अभ्यास. नाणकशास्त्र, हे नाणी कुठल्या राजाची आहे, कुठल्या
काळखंडातली आहे, कोणत्या काळखंडात कुठल्या धातूपासून नाणी बनवल्या जायची, त्याच्यावर कुठलं राजाचं चित्र वगैरे आहे, वंशावळीचा अभ्यास. तसे आपण बाबर, जहांगीर, अकबर, औरंगजेब वगैरे असं बहादूर, शाह जफर ही जी वंशावळ बघतो, ह्या अशा वंशावळींचा अभ्यास हे आपल्याला इतिहास संशोधनासाठी काय करत असतात, सहाय्यक ठरणाऱ्या ज्ञानशाखा किंवा संस्था आहेत. 1.1 इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. बघा, इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन कसे करायचे आपण आत्ता वरच बघितलं. त्याच्या स्टेप काय आहेत, कशा पद्धतीनं आपण संदर्भ तपासायचा असतो, कशा पद्धतीनं संशोधन करायचं असतं, कशा पद्धतीची आपल्याला संभाव्य परिकल्पना मांडायची असते, त्याच्या स्वरूपात आपल्याला योग्य प्रश्नांची मांडणी करावी लागते आणि त्या स्थलात्मक, कालात्मक संदर्भ जे आपल्याला तपासून घ्यायचे असतात आणि अशा पद्धतीने त्याच्यानंतर तौलनिक विश्लेषण करायचं असतं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की इतिहासात उपलब्ध पुराव्याच्या नुसार आपण संशोधन करून इतिहास लेखन करू शकतो. म्हणून इतिहासात उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनेची मांडणी कशी केली जाते आपण पाहिलं. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीलाच काय म्हणतात, इतिहास लेखन असे म्हणतात. म्हणजे उपलब्ध पुराव्यानुसार चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडलेल्या घटनेची मांडणी करण्यास आपण काय म्हणतो, इतिहास लेखन असं म्हणतो. आणि मग अशी मांडणी करणाऱ्याला आपण काय म्हणू, इतिहासकार म्हणू. म्हणजे अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटल्या जाते. ठीक आहे. अशा पद्धतीनं मांडणी करणे म्हणजे इतिहास लेखन करणे आणि मांडणी करणाऱ्या व्यक्तीला इतिहासकार असे संबोधले जातात. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे, तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळात कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. बघा, अर्थातच ना, इतिहासाची मांडणी करत असताना घडून गेलेल्या घटनेचा प्रत्येकच सेकंद, मिनिटाची नोंद इतिहासकाराला घेणे शक्य आहे का, शक्य नसते. त्याच्यानुसार त्याच्याजवळ असलेल्या संदर्भ, दाखले, पुरावे, साधनानुसार त्याला जे शक्य आहे आणि त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे त्यानुसार तो काय करत असतो, इतिहासाची मांडणी करत असतो. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही असंख्य म्हणजे इतिहासकालीन चित्रपट वगैरे बघतात, मग त्यात भरपूरसे प्रवास वर्णन दाखवलेले आहे. मग प्रवास करत असताना ते कुठे गेले, त्यांनी मुक्काम कोण्या ठिकाणी केला, त्यांनी कोणते वस्त्र परिधान केलेले होते, त्यांनी कोणाला उद्देशून काय वक्तव्य केलं, हे सगळंच शक्य होतं का नाही, हे त्या इतिहासकाराला, त्या लेखकाला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे त्या अनुषंगाने तो त्याची निवड करत असतो. हे सगळे क्षण ना क्षण हे इतिहासकाराला नोंद याची घेणं शक्य नसते. ठीक आहे. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतो. मग त्या लेखकाने काय की कोणत्या गोष्टी निवडलेल्या आहे, त्याची मांडणी कशा पद्धतीने केलेली आहे, त्यांनी अवलंबलेला त्याचा वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी काय करतात की इतिहासकाराच्या लेखनाची जी शैली आहे ही लेखनाची शैली निश्चित केलेली असते. म्हणजे त्याचं मत काय आहे. असंख्य लोक कोणी पॉझिटिव्ह असतात, कोणी निगेटिव्ह असतात. जसं की आपण मागच्या वर्षी शिकलो तर 1857चा उठाव आपण बघितला, आपण अभ्यासला. तर 1857ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य समर म्हटलेलं आहे, तर कोणी शिपायांची भाऊगर्दी म्हटलेलं आहे, कोणी बंडगिरी म्हणलेलं आहे, कोणी बंड म्हणलं आहे, कोणी उठाव म्हणलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या इतिहासकारांचे वेगवेगळे मतं असू शकतात. मग यानुसार काय होतं की त्यांचा वैचारिक दृष्टिकोन कसा आहे आणि यावरून लेखनाची शैली निश्चित करता येते किंवा करतात. जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. जगभरातील प्राचीन संस्कृती आपण बघतो, हडप्पा, मोहनजोदडो, हडप्पा असेल, असंख्य सुमेर संस्कृती असेल, अशा जगभरातील असंख्य प्राचीन संस्कृती आपल्याला लाभलेल्या आहेत. पण त्या प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखन करून ठेवण्याची परंपरा नव्हती.
परंतु मग ही परंपरा नव्हती म्हणून आपण असं म्हणू शकतो का की त्यांना त्याच्याबद्दल जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती, असं म्हणता येणार नाही. तर वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनांच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळी भासतच होती. म्हणजे जरी त्यावेळेस लेखनकला अवगत नव्हती तरी मौखिक पद्धतीतून त्यांनी त्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. मग आपण आपल्या आजी आजोबा वडीलधाऱ्या व्यक्तीकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनांच्या पराक्रमांच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळी भासतच होती. आणि अशा पद्धतीने तत्कालीन इतिहास आज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. गुहाचित्राद्वारे स्मृतिचित्राचे जतन करणे, कहाण्यांचे कथन करणे, गीत आणि पोवाड्यांचे गायन करणे यासारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. बघा, मग जरी जेव्हा इतिहास लेखन नव्हतं तरी गुहाचित्रे तर होती, स्मृतिचित्रांचे जतन त्यांनी करून ठेवलेले, कहाण्यांचे कथन केलेले आहे. अशा गुहाचित्रांद्वारे, स्मृतिचित्रांद्वारे, कहाण्यांच्या कथनांद्वारे, गायलेल्या गीतांद्वारे, पोवाड्यांद्वारे, गायनांद्वारे ही परंपरा जगभरात होती. अशापासून अतिप्राचीन जो इतिहास आहे तो आजपर्यंत अस्तित्वात आपल्यापर्यंत आहे किंवा त्या पोचवत आलेल्या आहे. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा साधनाच्या स्वरूपात उपयोग केला जातो. जसं की मागच्या वेळेत आपण इतिहासाची साधने बघितले, त्याच्यामध्ये आपण मौखिक साधने बघितले होते. मग मौखिक साधनामध्ये आपण बघितलं होतं गीत, पोवाडे, भाषण, कहाण्या, कथा. मग ह्या ज्या गोष्टी आहेत याचा आता आधुनिक इतिहास लेखनाच्या स्वरूपात आपण काय करतो, ह्या ज्या पुरातन काळातल्या जसे की गुहाचित्रे असतील, स्मृतीचे जतन केलेले असेल त्यांनी, कहाण्यांचे कथन केले असेल, गीत असेल, पोवाडे असेल, याचा आपण काय करतो आधुनिक इतिहास लेखनामध्ये इतिहासाची साधने म्हणून याचा आपण काय केला असतो वापर करत असतो. माहीत आहे का तुम्हाला? फ्रान्स येथील लूव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख. वरील चित्रामध्ये जो आपल्याला शिलालेख दिसतो आहे हा फ्रान्सच्या संग्रहालयात ठेवलेला आहे. वरील चित्रात हातात ढाल व भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्याचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहेत. या शिलालेखामध्ये बघा, बारकाईने जर तुम्ही निरीक्षण केलं तर याच्यामध्ये एक सैनिकांची रांग आणि त्यांच्या हातात ढाल आणि भाला घेतलेले शिस्तबद्ध रांगेमधील सैन्य दिसत आहेत आणि त्याचं नेतृत्व करणारे सेनानी आपल्याला दिसत आहेत. हे सर्वात प्राचीन शिलालेख आहे सद्यस्थितीत आपण असं म्हणू शकतो. आणि हे फ्रान्समध्ये लूव्र येथील संग्रहालयात हे तुम्हाला बघायला मिळेल. कधी गेला तर बघा. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा सुरुवातीस मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली. म्हणजे ऐतिहासिक ज्या घटना आहे, गतकाळात घडून गेलेल्या घटनांची लिखित नोंदी करण्याची परंपराची जी सुरुवात झाली ती मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असं आपल्याला म्हणता येईल. मेसोपोटेमिया म्हणजे आशिया खंडातील प्राचीन प्रदेश. त्याचा भौगोलिक सीमा निश्चित नाही आणि विद्यमान तो इराकमध्ये हा प्रदेश समाविष्ट आहे. इतकं आपण मेसोपोटेमियाबद्दल सांगू शकतो. तत्कालीन युफ्रेटिस व टायग्रिस या दोन नद्यांमधला जो सुपीक प्राचीन प्रदेश होता, या प्राचीन प्रदेशाला ग्रीकांनी मेसोपोटेमिया असं नाव दिलेलं होतं. तर या मेसोपोटेमियामधील सुमेर संस्कृतीमध्ये ही परंपरेची सुरुवात झाली. कुठल्या परंपरेची? ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी ठेवण्याची असे आपण सद्यस्थितीत म्हणता येईल. सध्या आपल्याला जितके पुरावे आहे या पुरावे सध्या असं आपण म्हणू शकतो. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या, त्यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहे. मग सुमेर संस्कृतीमध्ये जेही राजे होऊन गेले त्या राजांच्या संघर्षाच्या कहाण्या, त्यांचे वर्णनं तत्कालीन त्यावेळच्या शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षापूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समध्ये लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. वरील चित्रामध्ये जो शिलालेख दिसतो आहे हा 4500 वर्षापूर्वी सुमेरमधल्या 2 राज्यांमध्ये जे युद्ध झाले होते त्या युद्धप्रसंगाचं वर्णन करणारा हा शिलालेख आहे, जो की फ्रान्समधल्या लूव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे.